आली आली भाग्यलक्ष्मी. आज परत पोरका झालो मी भाऊ काका. परत पोरका झालो मी. शांत हो संजय, शांत हो बेटा, शांत हो. अमर वैद्य. काय छान आहे ग. अगं मनू मनू, हे बघ, तुला स्पष्टपणे विचारते, नीलचे वडील कोण आहेत? अभय हे अभय, संजयच्या मुलाला उगाच माझ्या गळ्यातलं लोढणं बनवून मी कशाला मिरवू? आणि आता तुला वाटत असेल मी माझ्याच मुलाला एवढं मारते का? तर सांगते, अभय आम्हाला अशा परिस्थितीत टाकून गेलाय ना, त्याचा खूप राग आलाय मला. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ना तुला, तर यापुढे मुद्दाम नाही पण चुकून जरी माझ्या समोर आलीस ना तरी मला ओळख दाखवायची नाही, कळलं? भैरवी एकटीच चालली आहे बाहेर. मग नील कुठे? मी त्याला भेटू नये म्हणून हिने त्याला कोंडून तर नाही ठेवलं ना? ताई 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 काय झालं ताई? ताई ताई जागा जरा पाणी आण. ताई ताई काय होतंय? ताई 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 काय झालं? हे बघ, माणूस कितीही प्रिय असला ना तरी तो गेल्यावरती इतरांना तर जगावंच लागतं. जाणारा तर निघून जातो, पण म्हणून बाकीच्यांनी जगणं सोडून नाही चालत ना. जाणारा निघून जातो भाऊ काका, खरंय तुमचं. काशी आपल्याला सोडून निघून गेली भाऊ काका. आज इतकी वर्ष झाली, आज गोदा हत्या गेल्या तरी ती आली नाही. संजय, तुला काशीला विसरावंच लागेल. तसं असेल तर त्यापेक्षा मी गोदा हत्याकडेच जाईल. मैंने अपना वर ढूंढ लिया है. आप सिर्फ कन्यादान कीजिए, हो की नहीं आई? हो हो, हे सगळं काय चाललंय? मी सांगते ना. काय हो, किती बोललात तुम्ही त्या अमरविद्याबद्दल, किती नावं ठेवलीत त्याला. आम्ही दोघींनी त्याला आपल्या डोळ्यांनी बघितलंय. त्याने माझ्यावर बंदूक रोखली आणि माझे हँडसअप झाले ना, तेव्हा मला तो देखणं नाही दिसला. समजलं? मूर्ख कुठल्या. मगाशी फक्त मला ढास लागली होती म्हणून जीव घाबरा झाला होता. बरी आहे मी. काय ग, विराई देवीने कुठले संकेत तर नाही दिले तुला? नाही, माझा विश्वास आहे तिकडे सगळे सुखरूप असतील. आली आली भाग्यलक्ष्मी.